परभणी महामार्गावर चांदतजवळ मोठा अपघात. भरधाव एसटी बस पलटी. तब्बल 51 प्रवाशांचा थरारक बचाव. गुरुवारी सकाळी 9:30च्या सुमारास संभाजीनगरहून वसमतकडे जाणारी वसमत आगाराची एसटी बस चांदतजवळ अचानक रस्त्याखाली उतरून पलटी झाली. बस पलटी होताच प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आणि आरडाओरडा सुरू झाला. गावकऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि प्रवाशांना बाहेर काढले. अपघातात अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर काहींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच एसटी महामंडळाचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अशाच ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब. सर काय नाव तुमचं? गोविंद नागरगोळे. काय आहे? चालक आहे का वाहक आहे? चालक. अच्छा, एसटी डिपोमधून कधी निघाले होते आपण? इथून 9 वाजता. 9 वाजता. किती प्रवासी होते? 51. मग काय झालं पुढं? समोर एक गाडी उभा होती, म्हणून एक गाडी आली आणि या गाडीचं ब्रेक लागलं नाही. मग ते उभं राहिली, गाडी उभं राहिल्यास थोडी साईडला घेतली. समोर गाडी असल्यामुळं तिला चिटकल म्हणून गाडी उभं राहिल्याच्या नंतर ती ओलं रान दबलं खाली. उभं राहिल्यास गाडी पडत पडली, म्हणजे सटकली मागे. हां म्हणजे तोल सुटला त्याचा. हां म्हणजे असं इतकं उंच होतं ते, घसरलं ते. बरं, किती जखमी झाले याच्यात? तुम्ही ज्यावेळेस गाडी हातात घेतली त्यावेळेस गाडी चांगली होती का? काय प्रॉब्लेम होता गाडीमध्ये, वाहनामध्ये? संभाजीनगरला गेलो, संभाजीनगरला मुक्काम केला. संभाजीनगरहून मुक्काम करून येते वेळेस ब्रेक कमी लागत होतं. कमी लागाले म्हणून जिंतूरमध्ये घातली ती. ब्रेक सेट करून दिलं त्यांनी. तिथच्यापुरतं थोडं दाखवतं लागलं आणि समोर गेल्यानंतर पण थोडं ब्रेक कमी आलं. कमी आल्यामुळं मी साईडला घेतली. साईडला घेतल्यानंतर ती रान दबलं, गाडी उभं राहिलंच.